तुमचा पहिला प्रश्न आहे, भारतात हरित क्रांती कोणत्या पिकाशी संबंधित आहे? तुमचे ऑप्शन आहे गहू, बी कापूस, सी ऊस, डी मका. तुमचे योग्य उत्तर आहे गहू. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात सर्वाधिक पेरले जाणारे धान्य कोणते? तुमचे ऑप्शन आहे ज्वारी, बी तांदूळ, सी गहू, डी मका. तुमचे योग्य उत्तर आहे ज्वारी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, ऊसापासून कोणता पदार्थ तयार होतो? तुमचे ऑप्शन आहे तांदूळ, बी साखर, सी तेल, डी गहू. तुमचे योग्य उत्तर आहे बी साखर. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतातील प्रमुख व्यापारी पीक कोणते आहे? तुमचे ऑप्शन आहे तांदूळ, बी गहू, सी कापूस, डी मका. तुमचे योग्य उत्तर आहे सी कापूस. तुमचा पुढचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांचा राजा कोणत्या पिकाला म्हटले जाते? तुमचे ऑप्शन आहे ऊस, बी ज्वारी, सी तांदूळ, डी कापूस. तुमचे योग्य उत्तर आहे ऊस. तुमचा पुढचा प्रश्न आहे, शेतीसाठी सर्वात उपयुक्त माती कोणती? तुमचे ऑप्शन आहे काळी माती, बी लाल माती, सी वालुकामय माती, डी खारी माती. तुमचे योग्य उत्तर आहे काळी माती. तुमचा पुढचा प्रश्न आहे, तांदळाचे प्रमुख उत्पादन कोणत्या राज्यात होते? तुमचे ऑप्शन आहे पंजाब, बी महाराष्ट्र, सी पश्चिम बंगाल, डी गुजरात. तुमचे योग्य उत्तर आहे सी पश्चिम बंगाल. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतात पांढरी क्रांती कोणाशी संबंधित आहे? तुमचे ऑप्शन आहे दूध उत्पादन, बी मत्स्य व्यवसाय, सी गहू उत्पादन, डी फळबागायती. तुमचे योग्य उत्तर आहे दूध उत्पादन. तुमचा पुढचा प्रश्न आहे, ठिबक सिंचन पद्धत कोणत्या पिकासाठी उपयुक्त आहे? तुमचे ऑप्शन आहे ऊस, बी गहू, सी तांदूळ, डी मका. तुमचे योग्य उत्तर आहे ऊस. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात सर्वाधिक फळ उत्पादन कोणत्या भागात होते? तुमचे ऑप्शन आहे मराठवाडा, बी कोकण, सी विदर्भ, डी पश्चिम महाराष्ट्र. तुमचे योग्य उत्तर आहे बी कोकण. तुमचा पुढचा प्रश्न आहे, पीक विमा योजना कोणासाठी आहे? तुमचे ऑप्शन आहे कारखानदारांसाठी, बी विद्यार्थ्यांसाठी, सी
शेतकऱ्यांसाठी. डी. कामगारांसाठी. तुमचे योग्य उत्तर आहे सी. शेतकऱ्यांसाठी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतातील धान्याचा कोठार म्हणून कोणते राज्य ओळखले जाते? तुमचे ऑप्शन आहे अ. हरियाणा, बी. पंजाब, सी. बिहार, डी. गुजरात. तुमचे योग्य उत्तर आहे बी. पंजाब. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतात जास्त प्रमाणात कोणती शेती केली जाते? तुमचे ऑप्शन आहे अ. सिंचित शेती, बी. कोरडवाहू शेती, सी. बागायती शेती, डी. प्रयोग शेती. तुमचे योग्य उत्तर आहे बी. कोरडवाहू शेती. तुमचा पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय कृषी दिन कधी साजरा केला जातो? तुमचे ऑप्शन आहे अ. 15 ऑगस्ट, बी. 23 डिसेंबर, सी. 26 जानेवारी, डी. 5 जून. तुमचे योग्य उत्तर आहे बी. 23 डिसेंबर. तुमचा पुढचा प्रश्न आहे, शेतीसाठी वापरली जाणारी साधनं कोणत्या वर्गात मोडतात? तुमचे ऑप्शन आहे अ. उद्योग, बी. कृषी साधनं, सी. ऊर्जा साधनं, डी. खनिज साधनं. तुमचे योग्य उत्तर आहे बी. कृषी साधनं. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतात निळी क्रांती कोणाशी संबंधित आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. मत्स्य व्यवसाय, बी. पोल्ट्री, सी. शेती, डी. दुग्धोत्पादन. तुमचे योग्य उत्तर आहे अ. मत्स्य व्यवसाय. तुमचा पुढचा प्रश्न आहे, कृषी संशोधन परिषद भारतात कुठे आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. दिल्ली, बी. पुणे, सी. नागपूर, डी. हैदराबाद. तुमचे योग्य उत्तर आहे अ. दिल्ली. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठे फळ कोणते? तुमचे ऑप्शन आहे अ. सफरचंद, बी. केळे, सी. आंबा, डी. कलिंगड. तुमचे योग्य उत्तर आहे डी. कलिंगड. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात द्राक्ष उत्पादन कोणत्या ठिकाणी प्रसिद्ध आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. नाशिक, बी. नागपूर, सी. पुणे, डी. सातारा. तुमचे योग्य उत्तर आहे अ. नाशिक. तुमचा शेवटचा प्रश्न आहे, भारतातील कृषी मंत्रालय कोणाकडे असते? तुमचे ऑप्शन आहे अ. केंद्र सरकारकडे, बी. राज्य सरकारकडे, सी. ग्रामपंचायतीकडे, डी. नगरपालिकेकडे. तुमचे योग्य उत्तर आहे अ. केंद्र सरकारकडे.